तर आज मी बनवलेली कोथिंबीरची वडी दिसायला पण खूप सुंदर होती आणि खायला तर त्यापेक्षा भारी होती, कुरकुरीत एकदम. कशी बनवली काय ती पुढे जाऊन इन शॉर्टमध्ये मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे. माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकताय, फोटोमध्ये पण तुम्ही पाहू शकता. इतकी छान अशी झाली होती ती. सगळ्यात आधी इथं पीठ मळलं. त्याच्यानंतर मग मला आज बनवायची होती मेथीची भाजी. आणि मुलगा खूप वेळ म्हणत होता, आई मला पराठा बनव. म्हटलं आता कुठला पराठा बनवायचा, म्हणून मग घेतलं अंड्याचा पराठा करू म्हटलं. अंडे घेतले, अंडे उकडायला ठेवले. आणि हे जे अंड्याचं जे आहे ना भांडं, मला ते खूप जास्त आवडतं. त्याच्यानंतर भाजी वगैरे इथं माझी शिजली होती. म्हणलं चला चपात्या वगैरे आधी बनवून घेऊयात. मग त्याच त्यावर मला अंड्याचे पराठा बनवायचा होता, त्यामुळे आधी चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर मग मी त्याला अंड्याचा पराठा बनवला. अंड्याचा पराठा पण त्याला खूप जास्त आवडतो, म्हणजे त्याला मोस्टली पराठे आवडतात जास्त. कुठलाही पराठा दिला तरी तो खातो, म्हणजे पूर्ण फिनिशच करतो. त्यानंतर मग मी रोज काही ना काही एखादी म्हणजे जे काही काम असेल एखादं जेव्हा क्लीन करायचं आहे ते मी करतच असते रोज एखादं. त्याच्यामुळं एकच दिवस मला पूर्ण कामाचं लोड येत नाही. पेपर वगैरे इथं मी टाकून घेतलं, कारण त्याच्यावर पीठ वगैरे थोडंसं सांडलं होतं. जुना पेपर पण खराब झाला होता, त्यामुळं डबे वगैरे असे पुसून वगैरे ठेवले. आणि ॲक्च्युअलमध्ये ना मला जास्त लागली होती खूप, म्हणजे भूकच लागली होती. हे काम करतानाच मला भूक लागली होती. मग हे काम वगैरे झालं, डबे वगैरे पुसून ठेवले. मग जेवण करायला घेतलं. मेथीची भाजी, चपाती आणि मसाले भात काय होता. झाले बबडू? मुलाला पण जेवायला दिलं होतं फिनिश मेथीची केले? भाजी. त्यांनी केलं होतं फिनिश. तो मला आला दाखवायला. ठीक. रात्री मिस्टर आले, त्यांना मेथीची सांगा कोथिंबीरची कसं वडी झालंय? वगैरे दिली. तर कसं झाले खूप वड्या? छान झाली असं ते मला सांगत होते. कशी बनवली काय ते मी शॉर्ट उद्या अपलोड करणारच आहे. बाय.